नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच राज्यासह देशभरातील शाळांना वृक्षारोपणाचं काम करावं लागणार आहे। एक पेड़ मां के नाम या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राला 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 53 लाखांहून अधिक झाडे लावण्याचं उद्दिष्ट दिलं असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळेला किमान 50 झाडे लावावी लागणार आहेत। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिलाय। यंदाच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेली हवामान बदल ही संकल्पना आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणं, त्यांच्यात पर्यावरणाबाबत जबाबदार वृत्ती वर्तन रुजवण्याचा उद्देश आहे। एक पेड़ मां के नाम 3 ही वृक्षारोपण मोहीम शाळांमधील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत 2026-2027 साठी 53,01,257 झाडे लावण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्राला देण्यात आलंय। त्यानुसार प्रत्येक शाळेने किमान 50 झाडे लावणं क्रमप्राप्त आहे असं नमूद करण्यात आलंय। झाडे लावण्यासाठी शाळेच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेला योग्य सार्वजनिक जागा, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडे लावता येऊ शकतात। तसेच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लावलेल्या रोपांचं अस्तित्व, देखभाल आणि नियमित निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। मिशन लाईफसाठी शाळांमध्ये इको क्लबची व्याप्ती वाढवणे, विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिकांचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करून 100% उद्दिष्टपूर्ती करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे डॉक्टर महेश पालकर यांनी स्पष्ट केलंय। शाळांमधील इको क्लबच्या माध्यमातून 5 ते 30 जून या कालावधीत ग्रीन समर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे। त्या शिक्षणाला निसर्गातील अनुभवांशी जोडण्याचा प्रयत्न आहे। हे शिबिर निरोगी जीवनशैलीचा अवलंब, शाश्वत अन्न प्रणाली, ई कचरा कमी करणं, ऊर्जा बचत, पाणी बचत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवणे या संकल्पनांवर आधारित असू शकते। शिबिरामध्ये या संकल्पनांशी संबंधित उपक्रम राबवावेत। उपक्रमांची माहिती तसेच केलेल्या वृक्षारोपणाची माहिती ecoclubs.education.gov.in या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। एक पेड़ मां के नाम 3 ही वृक्षारोपण मोहीम शाळातील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवली जाईल, अशी माहिती देण्यासह राज्यातील प्रत्येक शाळेला 50 झाडे लावण्याचं लक्ष देण्यात आल्याची बाब स्पष्ट करीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसेच अमरावती जिल्ह्यात एक पेड़ मां के नाम या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाच्या अंमलबजावणीला घेऊन प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद अमरावती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी महेश मधुकर पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे। इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत राष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये एक पेड़ मां के नाम या शीर्षकांतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्याच्या सूचना संचालनालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 5 जून ते 30 जून या कालावधीमध्ये ग्रीन समर कॅम्प्स आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कॅम्पमध्ये निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करणे, ई कचरा कमी करणे, ऊर्जा वाया न जाऊ देणे, पाणी वाचवणे, एकदा वापरलेलं प्लास्टिक जे आहे त्याचा पुनर्वापर करणे, या 7 संकल्पनेवर आधारित दिवस हे समर्पित केलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक शाळेला या कालावधीमध्ये 50 रोपं लावण्याचं आपण उद्दिष्ट, जे आता वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे, ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी व्हावं आणि जीवित असणाऱ्या आपल्या सर्व मनुष्य प्राण्याला तसंच इतर जे काही पशु पक्षी प्राणी आहेत त्यांना चांगल्या दर्जाचा ऑक्सिजन या माध्यमातून उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याला जागृत करणं आणि विद्यार्थ्याला या वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देणं आणि
वृक्ष हे सगळे आपले सगळे सोयरे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अशा पद्धतीनं जे तुकाराम महाराजांची जी उभी आहे, या अभंग आहे, या अभंगाचा या ठिकाणी परामर्श घेऊन आपण आपल्या शाळांच्या अंतर्गत किमान 50 झाडं प्रत्येक शाळेच्या माध्यमातून लावावीत, ती जगवावीत, ती मोठी होईपर्यंत त्याची निगा राखावी, जेणेकरून आपलं वातावरण जे आहे ते आरोग्यसंपन्न राहील आणि आपल्या प्रत्येक मानवाला, प्रत्येक माणसाला चांगल्या दर्जाचा जो ऑक्सिजन आहे तो उपलब्ध होऊ शकेल. धन्यवाद. माननीय संचालक पालकर सर यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत, एक पेड माँ के नाम आहे आणि दरवर्षीचं आपल्याला वृक्षारोपणाचं उद्दिष्ट दिल्या जाते, त्या उद्दिष्टाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. शाळा सुरू व्हायच्या अगोदर आपण एक पूर्व सभा घेत असतो सगळ्या मुख्याध्यापकांची, त्याच्यामध्ये सर्वांना हे जे उद्दिष्ट आहे ते देण्यात येते आणि त्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करण्यात येते की हे झाडं जर शाळेमध्ये जागा नसेल तर कुठे लावायचे, शाळेमध्ये जर जागा असेल तर तिथंच लावायचे आहेत आणि शाळेमध्ये जागा नसेल तर तो मुलगा ज्या परिसरात राहतो त्या परिसरात सुद्धा झाडे लावू शकतो. आणि झाडे लावण्याचं काय महत्त्व आहे हे पटवून देण्याचे पण आपण त्यांना आदेश देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे आपण HMच्या मीटिंगमध्ये सर्व टार्गेट वाटपासह सर्व सूचना देणार आहोत.